तर अशा जातीमध्ये एक सेवक सुद्धा झाला नाही आणि एका जातीमध्ये मग 50-50 आय झाले. बाबासाहेबाचं नाव घेऊन कोणी राजकीय पोळी भाजून घेणारे अनेक जण आहेत, त्यांना तुम्ही बैमान म्हणायचं असेल तर एखाद्याला कॅन्सर झालेला आहे आणि दुसऱ्याला टायफॉइड झालेला आहे तर त्यालाही 2000 आणि ह्यालाही 2000 देऊन चालणार नाही. 22,000 नोकऱ्या 4 वर्षामध्ये मिळाल्या होत्या. रावणाला गर्व आला होता म्हणून बिभीषणानं ते गर्व हरण झालं. त्या ठिकाणी ठरवून टाळलं गेलेलं आहे, डावललं गेलेलं आहे. म्हणून मातंग समाजामध्ये शिकूनही असा काय फरक पडला की मागाची लोकसंख्या 100% म्हणजे माग घसरली आणि 126 पटीनं वर्तमानपत्र नीट वाचता का नाही माहित नाही, इतिहासापर्यंत तुम्ही गेलाच नाहीत, मग विरोध कशाला करता तुम्ही? ही संधी गमावून बसलो तर कायमचे मारामारीमध्ये दुही निर्माण होईल. लहुजी साळवेंना या तिघांचा गुरु करणं हा प्रकार काय आहे सर? गरजा लक्षात घेऊन आणि मागासले पण लक्षात घेऊन आरक्षण दिलं पाहिजे, लोकसंख्येनुसार नाही. नमस्कार मित्रांनो. हो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आरक्षणाच्या अ ब क ड उपवर्गीकरणाचा विषय मागच्या बऱ्याचशा दिवसापासून अगदी तापलेला आहे. या विषयाच्या अनुषंगानं सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक जण आपापली मतं व्यक्त करताना दिसत आहे. हो, माझ्यासोबत आहेत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचे अभ्यासक आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन भ्रमंती केलेली आहे आणि सरकारच्या निदर्शनास हा विषय आणून दिलेला आहे. केवळ मातंग समाजच नाही तर बाकीच्या 59 जातीला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्यांनी लढा दिला आणि हा विषय सरकारच्या लक्षात आणून दिला ते या विषयाचे अभ्यासक आणि सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक पंडित सूर्यवंशी सर आपल्यासोबत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आहेत. त्यांच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विषयाच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून या विषयावर जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या या पॉडकास्टमध्ये मी खूप खूप स्वागत करतो. अ ब क ड आरक्षणाचा हा जो विषय आहे उपवर्गीकरणाचा मागच्या बऱ्याचशा दिवसापासून राज्यभरामध्ये चर्चेत आलेला आहे आणि या विषयाच्या अनुषंगानं ज्या 59 जाती आहेत, विशेषतः मातंग समाज आणि नवबौद्ध समाज या समाजामध्ये या विषयाच्या अनुषंगानं खूपच सिरियस मॅटर झालेला आहे, एकमेकावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहे. सर, या अ ब क ड उपवर्गीकरणाच्या आरक्षणाच्या समर्थनाच्या बाजूने तुम्ही काय सांगाल? आरक्षण उपवर्गीकरण हा विषय कोणाला श्रीमंत करण्यासाठी नाही किंवा कोणाची गरिबी नष्ट करण्यासाठी नाही, तर हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. आणि आरक्षण उपवर्गीकरण हे ज्यांना आरक्षणाचा नीट लाभ मिळाला नाही अशा वंचित समूहाला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. प्रश्न राहिला आता तुमचा की चिखलफेक, काही जण अभ्यास न करता अशा प्रकारचं निराधार बोलत असतात, म्हणून त्यांच्या म्हणण्याला किंवा फेसबुकवरच्या किंवा सोशल मीडियावरच्या चर्चेला फार काही महत्त्व द्यायचं नसतंय. या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत. मुख्य विषय आहे की ज्यांना वर्षानुवर्षे 60-70 वर्षामध्ये आरक्षणाचा नीट लाभ मिळाला नाही, वर्गीकरणामुळे त्याचा लाभ होणार आहे. आणि याचे प्रयोग भारतातल्या अनेक राज्यामध्ये झालेले आहेत. तामिळनाडूमध्ये झालेला आहे, पंजाबमध्ये झालेला आहे, हरियाणामध्ये झालेला आहे, तेलंगणा आणि आंध्रमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी वर्गीकरण जरी झालं तरी त्याचा काही तोटा झाला नाही, तिथं निश्चितपणाने वंचित समूहाला फायदा झालेला. या ठिकाणी जे खरोखरच वंचित जाती आहेत, 59 जातीमध्ये 13% आरक्षण जे आहे महाराष्ट्रामध्ये आहे. राज्य परत्वे भिन्न भिन्न आहे. काही ठिकाणी 15, आता आंध्रामध्ये 15% आहे, तेलंगणामध्ये 15% आरक्षण शेड्यूल कास्टला, आणि पंजाबमध्ये हरियाणामध्ये तर त्या ठिकाणी आणखी ह्याच्यापेक्षा जास्त आहे. तामिळनाडूमध्ये वेगळं आरक्षण आहे. तर ज्या वंचित समूहामध्ये यांचा खरोखरच फायदा झाला नाही. मी तर असं म्हणतो या 59 जातीमधल्या काही छोट्या छोट्या जाती, 1000 जाती आहेत, काही 10,000 आहेत, काही 15,000 आहेत, काही ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये, तर अशा जातीमध्ये एक सेवक सुद्धा झाला नाही आणि एका जातीमध्ये मग 50-50 आय झाले, 100-100 DYSP झाले, 70-70 SP झाले. मग हे असंतुलन नाही का? म्हणून त्यांना जर नीटपणानं आरक्षणाचा तुम्हाला फायदा द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये कॅटेगरीज करून अ ब क ड करा, अ ब क करा, अ ब करा, असं करून त्यांना जर आपण आरक्षणाचं वाटप जर केलो आपण, तर त्याला निश्चितपणानं अशा वंचित समूहाला त्याचा निश्चितपणानं फायदा होणार आहे. मग ते मेडिकलचं एज्युकेशन असेल, पॅरामेडिकल असेल, त्यांना मग परदेशी शिष्यवृत्ती असतील, विद्यापीठामध्ये जाऊन शिकण्याची, आणि नोकरीमधला जे आरक्षण असेल त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे.
तेव्हा 1 ऑगस्ट 2024चा सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निकाल आहे आणि तो निकाल म्हणजे 7 जजेसचा एक बेंच तयार करण्यात आला होता आणि त्या बेंचचे प्रमुख त्यावेळेसचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे होते. तर त्या 7 जणाच्या त्या बेंचनं 6-1 6 आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे या बाजूने निकाल दिला आणि एक बेला त्रिवेदी नावाचा न्यायाधीश त्यांनी मात्र आरक्षणाचं उपवर्गीकरण करू नये असा निकाल दिला. तर त्या बेंचचा जो निकाल आहे तर त्यांनी सांगितलं की सामाजिक समता सामाजिक न्याय घटनेच्या पहिल्या पानावर बाबासाहेबांनी जे संविधानाच्या पहिल्या पानावर जे लिहिले की सामाजिक समता निर्माण झाले पाहिजे आणि समानतेची संधी मिळाली पाहिजे, हे 70 वर्षामध्ये झालेलं नाही. तुम्ही पहिलीपासून ते 12वी पर्यंतची पुस्तकं उघडून बघा, त्याच्या पहिल्या पानावर उद्देशिका छापण्यात आलेली आहे, म्हणजे घटनेचं पहिलं पान प्रेम्बल छापण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सामाजिक समता सामाजिक न्याय आणि समानतेची संधी देण्याची आम्ही काय देतो, तुम्हाला अश्युर करतो, तुम्हाला खात्री देतो, अशी घटना सांगते बाबासाहेबांची, भारताची राज्यघटना सांगते. तर हे खरंच 70 वर्षामध्ये हे पूर्ण झाले का? दिलेलं आश्वासन राज्यघटनेनं झालेलं नाही. म्हणून हे समानतेचं वाटप झालं पाहिजे. म्हणून 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जजेसच्या बेंचनं दिलेला महत्त्वपूर्ण निकाल आहे की हा आरक्षण वाटप करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? त्या राज्य सरकारला आहे. त्यांनी आरक्षणाचं नीटपणानं वाटप करावं, डिस्ट्रीब्युशन करावं असा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. म्हणून तो निकाल आमच्या दृष्टीनं मी तर म्हणतो की भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 47ला मिळालं. दुसरं जर वंचित समूहाला अनुसूचित जातीतल्या स्वातंत्र्य कधी मिळालं तर ते 1 ऑगस्ट 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं मिळालं असं म्हणणारा मी आहे. सर, तुम्ही आता सांगितलात की 6-1 अशा न्यायाधीशाच्या घटनापीठाच्या माध्यमातून 7 जजेसनी हे आरक्षण उपवर्गीकरण आणलेलं आहे. पण विरोधक आरोप करताना असं म्हणतात की हे जे अबकड उपवर्गीकरण आहे ते कायदेशीर नाही, या उपवर्गीकरणामुळे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे असा त्यांचा आरोप आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? मला एक सांगा, तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी तुम्हाला विचारू इच्छितो की जे कोणी विरोध करत आहेत त्यांना एकदा विचारा की त्यांचा संविधानावर विश्वास आहे का, त्यांचा इथल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का. 2004चा आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं हे चुकीचं आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं ज्या वेळेला 5 न्यायाधीशाच्या घटनापीठानं ज्या वेळेला निकाल दिला त्यावेळेला कोणीही त्याला विरोध केला नाही. एकदम खरा निकाल दिला सुप्रीम कोर्टानं असं त्यावेळेला म्हणलं गेलं आणि तेच सुप्रीम कोर्ट आहे. बरोबर. 5 जणाच्या ऐवजी 7 जणांचं घटनापीठ आहे. 7 जणाच्या घटनापीठाने निकाल दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं आवश्यक आहे आणि ते करण्याचा अधिकार भारतातल्या त्या राज्य सरकारला देण्यात येतो असं सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये म्हणलेलं आहे. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निकाल खरा होता आणि आता 7 जणाच्या घटनापीठानं दिलेला निकाल हा चुकीचा आहे. हे दुटप्पीपणा कशासाठी? मला असं वाटतंय की या मंडळींना हे आरक्षणाचं उपवर्गीकरण होणारच नाही, त्याच्यामुळे हे निवांत होते, ह्यांनी अभ्यास केला नाही. आता भारतामध्ये 1 ऑगस्ट 2004च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याचा पहिला मान हरियाणानं मिळवला, त्याच्यानंतर पंजाबनं केलं, त्याच्यानंतर तेलंगणानं केलं, त्याच्यानंतर आंध्रानं केलं, त्याच्यानंतर कर्नाटकानं काल परवा केलं. खरं तर फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊच्या नाव सकाळपासून संध्याकाळपर्यंत घेणाऱ्या आणि बाबासाहेबाचं कर्मभूमी राहिलेला हा महाराष्ट्र. बरोबर आहे. पहिला मान खरं तर महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे होता. बरोबर आहे. पण त्या 5 राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं त्या 1 ऑगस्ट 2024च्या निकालाप्रमाणे. तर कुठंच कोण्याही राज्यामध्ये एक शब्द सुद्धा कोणी विरोधात बोलला नाही. महाराष्ट्रामध्येच काय झालंय असं की महाराष्ट्रामध्ये हे चाव 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 करत सगळे
नाही सर, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलाही नवीन कायदा तयार होत असताना तो अगोदर संसदेत पारित केला जातो. लोकसभा असेल, लोकसभेतून नंतर राज्यसभा, राज्यसभेतून नंतर राष्ट्रपती, हा एक कायदेशीर मार्ग आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की हे उपवर्गीकरण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाकडून आलेलं आहे, त्यामुळे हे कायदेशीर नाही, हे घटनेची पायमल्ली करणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, पहिल्यांदा समजून घ्या, हा विषय न्याय प्रविष्ट होता. हा निकाल, ही जी केस आहे 2000ला सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली, 2004ला निकाल लागलेला, त्याच्या विरोधात परत रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं. 2004 ते 2024 म्हणजे 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निकाल लागलेला आहे महोदय. त्याला कायदा करायची गरज नाही. पार्लमेंटमध्ये जाऊन कोर्टामध्ये केस पेंडिंग होती. किती वर्षे? 20 इयर्स. म्हणजे 20 वर्षे म्हणजे 2 दशक या निकालाचे आम्ही प्रतीक्षेत होतो. सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग होती, त्या केसचा निकाल 20 वर्षानंतर लागला. हे जे म्हणायला लागले पार्लमेंटमध्ये कायदा करण्याची काय करायचं, सर्वोच्च न्यायालय आहे ना, केस पेंडिंग आहे, केसचा निकाल 20 वर्षानंतर लागला. मग एवढं सगळं असताना सर, या उपवर्गीकरणाला जो विशेषतः आंबेडकरी समुदायाकडून जो विरोध केला जातो, त्याचा मागचा हेतू काय असेल सर? हे बघा, आंबेडकरी जनता जी म्हणताना, का आंध्रामधले आंबेडकरी जनता नाही का, तेलंगणामध्ये आंबेडकरी जनता नाही का, पंजाबमध्ये नाही का, हरियाणामध्ये नाही का, कर्नाटकामध्ये नाही का? नाही, मला हे महाराष्ट्रानेच गुत्त घेतलेलं आहे. बरोबर आहे. आम्ही आंबेडकरवादी नाही का? आम्ही जय भीम म्हणल्यानंतर आमचं मन भरून येते, आमची छाती फुगते. आम्हाला आंबेडकर बाबासाहेब समजून घ्यायला उशीर लागला असेल, पण बाबासाहेबाला आम्ही मनातून मानतो. बाबासाहेब आमचे उद्धारक आहेत, बाबासाहेब आमचे मुक्तिदाते आहेत. आम्हाला बाबासाहेब कोणी शिकवायची गरज नाही. पण सगळ्या राज्यामध्ये काहीच होत नाही. आरक्षण उपवर्गीकरण झाल्यानंतर कोणी एक भ्र शब्द काढत नाही. महाराष्ट्रामध्येच का होते तुम्हीच विचार करा. नाही, मला पण तेच म्हणायचं आहे सर, ज्या आंबेडकरी समुदायाचा, विशेषतः नवबौद्ध समाजाचा विकास आरक्षणामुळे झाला, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांनी शिक्षणाचे लढे उभारले, प्रबोधनाचे लढे उभारले, अंधश्रद्धा सोडून दिली, तो नंतरचा भाग आहे. पण प्रथम क्रमांकावर जर विकास होण्यामध्ये काय असेल तर आरक्षण आहे. मग ज्या समाजाचा आरक्षणामुळे विकास झाला, तो समाज एवढा कडाडून विरोध का करतो, याचं खरं कारण काय असेल सर? मला असं वाटतंय त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे की त्यांनी संख्येनेही मोठे होते आणि बाबासाहेब झटकन त्यांनी स्वीकारला. बरोबर आहे. बौद्ध समाजामुळे त्यांचा विकास झाला असं काही मी मानणाऱ्यापैकी नाही. पण बाबासाहेबांनी सांगितले, खेडे सोडा, शहराकडे चला, शाळेत शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबाचा हा मंत्र पहिल्यांदा त्यांनी पकडला. बरोबर आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आकच नाही. त्यांनी आणि ह्याच्यापेक्षा मोठं व्हावं, त्यांची प्रगती झाली पाहिजे. पण आम्ही त्यांना मोठा भाऊ म्हणतो. महार मांग असं देशामध्ये सगळीकडे म्हणलं जाते, महाराष्ट्रातही म्हणलं जाते. महार आल्यानंतर तिथं मांग येतो. मग दोघं भाऊ असतील तर एकमेकावर हे आकस ठेवायची गरजच नाही. नाही, पण त्यांच्यामधले जे मोठमोठे नेते आहेत, समजा आनंदराज आंबेडकर असतील, काल परवाच मी काही भालेराव साहेबांची सुद्धा बाईट ऐकली की त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांचं सुद्धा नाव घेतलं होतं. ही मोठमोठी माणसं विरोध करणं म्हणजे योग्य आहे का सर? बाबासाहेबांचे जे वारस आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला मनामध्ये ड्यू रिस्पेक्ट आहे. आम्ही कोणाचं नावही घेणार नाही. पण त्यांनी एवढ्या मोठ्या महामानवाचा वारसा असलेल्या माणसाने या लेवलला येऊन बोलणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आवडत नाही. बरोबर आहे. आम्ही त्यांच्याविषयी काही बोलणारही नाही. खरं तर त्यांनी बोलू नये, कारण तेही आमचे नेते आहेत. बाबासाहेबांचे वारसदार म्हणल्यानंतर ते आमच्याही अंतःकरणातले आहेत, ते कुटुंब. म्हणून त्यांनी जरा व्यवस्थित, म्हणजे दोन्ही समाज कसं एकत्रित राहील, सामंजस्याने राहील, मैत्री भावना राहील, बंधू भावना राहील, असा विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे. सर, सोशल मीडियावर सर्रासपणे असं बोललं जाते की मातंग समाज हा RSS आणि BJPच्या नादी लागून आंबेडकरी चळवळीला सुरुंग लावत आहे. आणि जसा रामायणामध्ये विभीषणानं स्वतःच्याच भावाचं, रावणाचं राज्य उद्ध्वस्त केलं होतं दुश्मनाच्या ताफ्यात जाऊन, तसं मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीमधली जी एकता आहे आणि विशेषतः SC कॅटेगरीमधली भावाभावामधली जी एकता आहे ती फोडत आहे, असा आरोप मातंग समाजावर केला जात आहे. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सर? आत्ताच तुम्ही जे बोललात ना, एकता तोडत आहेत, विभीषण काय तर म्हणलात तुम्ही, तर हे RSS जो विषय तुम्ही घेतला याला काही आधार नाही. 1975ला भारतामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं अनुसूचित जातीतल्या
हा निर्णय पंजाब राज्याने घेतला. ज्ञानी झैल सिंग त्यावेळेला ते प्रमुख होते. ते कोण्या काही ते RSSचे होते का? ते काँग्रेसचे होते. त्यांनी तो निर्णय घेतला. आता आरक्षण उपवर्गीकरण झाल्यानंतर पहिला निर्णय कुणी घेतला? त्याच्यानंतर इकडं हरियाणाने घेतला. त्याच्यानंतर कुणी घेतला? तेलंगणाने घेतला. तेलंगणामध्ये कोणाचं सरकार आहे? काँग्रेसचं सरकार आहे. कर्नाटकामध्ये निर्णय घेतला. कर्नाटकामध्ये कोणाचं सरकार आहे? सिद्धरामय्याचं सरकार होतं त्यावेळेला. काँग्रेसचं सरकार आहे. मग ह्या एक म्हणण्याला काही अर्थ आहे का तुमच्या की RSS? अरे महाराष्ट्र हे भारतामधलं वन ऑफ द स्टेट आहे आणि 5 राज्य अगोदर आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेत. त्याच्यापैकी मोस्टली राज्य हे काँग्रेसचं शासन असलेलं राज्य आहे. ते मग RSSचे आहेत का? ते कुठलाही संदर्भ कुठं नेऊन लावणं, RSSच्या नावावर खपवणं किंवा मागाला RSSचे म्हणणं ही कितपत म्हणजे डोक्याला पटण्यासारखं आहे. त्यांनी विचार केला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणता बिभीषण वगैरे, रावणाला गर्व आला होता म्हणून बिभीषणानं ते गर्व हरण झालं बिभीषणाच्या माध्यमातून. माझी अशी विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की बाबा आम्ही तुमचे भाऊ आहोत, लहान भाऊ आहोत. तुमचं कर्तव्य होतं आम्हाला सोबत घेऊन जाणं. आम्हाला म्हणजे मातंगालाच नाही तर मी मातंग समाजाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत नाही, तर 59 जातीतल्या 2-3 जाती 4-5 जाती सोडल्या तर बाकी 50, 52, 53, 54 ज्या जाती वंचित आहेत. अरे ज्या जातीमध्ये मी सांगितलं एक सेवकी झाला नाही, एक शिक्षकी झाला नाही, अशा कितीतरी अनुसूचित जातीतल्या आणखी काही वंचित समूह आहेत. त्याला डिप्रॉइड क्लास म्हणतो आपण. त्यांच्यापर्यंत आरक्षणाचं काहीच गेलं नाही. मग त्यांना काय म्हणणार आहात तुम्ही? मोठा भाऊ म्हणून तुमची जबाबदारी होती. झोपलेल्या भावाला उठ रे, हॉस्टेलची घंटी वाजलेली आहे जेवायची, संध्याकाळी उठ जेवण कर असं म्हणायची वेळ होती. पण तुम्ही गुपचूप गेलात तर तुमचं तुम्ही पोटभर खाऊन आलात. भाऊ उपाशी राहिला छोटासा तुमचा. तुमची जबाबदारी होती वडिलकीच्या नात्यानं, ती तुम्ही केली नाही. ते मान्य करा. आणि आता जे उशिरा का होईना 70 वर्षानंतर आरक्षणाचं उपवर्गीकरण होतंय तेही सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधार घेऊन होतंय. आता तर शांत बसा. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला करावासा वाटतो की मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीमध्ये जुन्या काळापासून अगोदरपासूनच आहे. भलेही त्याचं प्रमाण कमी असेल पण आंबेडकरी चळवळीमध्ये तो अगोदरपासून आहे. मग आंबेडकरी चळवळीमध्ये असून सुद्धा नवबौद्ध समाजाच्या तुलनेमध्ये मातंग समाजाचा विकास न होण्याचं कारण काय? मातंग समाजाचा विकास झाला नाही असं मी नाकारत नाही. मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण चांगलं प्रमाण आहे. मी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्याचं बोलत नाही. लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत त्याचं बोलत नाही. जे बोललं जातंय ना मातंग समाज शिकला नाही, डफडा वाजवत बसला, पोतरा झाला, अंधश्रद्धेमध्ये ग्रुप हटवून बसला, असं जे काही बोललं जाते त्याला उत्तर नीटपणा नाही का? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो. मी महाराष्ट्राचं बोलत नाही पण उदगीर तालुक्यामध्ये व्हाईस चान्सलरची विद्यापीठाची कुलगुरू होण्याची पात्रता असलेले मातंग समाजामध्ये 10 जण असे उच्च शिक्षित आहेत. एकट्या उदगीर तालुक्याचं मी सांगितलं. PhD झालेले 1-2 डझन PhD धारक मातंग समाजाचे या उदगीर तालुक्यामध्ये. समाज शिकला नाही असं कसं म्हणतात तुम्ही? नाही सर, संधी मिळाली नाही किंवा संधी मिळू दिली नाही ठरवून. जे कोणी त्या पदावर तिथं बसलेत, जिथं पद भरती आहे त्या ठिकाणी ठरवून टाळलं गेलेलं आहे, डावललं गेलेलं आहे. म्हणून मातंग समाजामध्ये शिकूनही नोकऱ्याचं प्रमाण कमी वाटतंय आपल्याला. शिक्षणाचं प्रमाण साजेचं आहे पॉप्युलेशन पाहता. नाही पण बऱ्याचशा खेड्यापाड्यामध्ये गेल्यानंतर मांगवड्याची जर अवस्था पाहिली तर आजही तेच गरिबी, तेच व्यसनाचं वातावरण असेल, अशिक्षितपणाचं वातावरण असेल, अंधश्रद्धेचं वातावरण असेल, ते आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही म्हणता की शिक्षण खूप आहे, मग ते शहरी भागात कदाचित असेल पण ग्रामीण भागामधले आजही महारवाडे सुद्धा असतील, ते आजही बऱ्यापैकी वसच पडलेले आहेत. व्यसनहीनता हा विषय काही एकट्या समाजाचा नाही. प्रत्येक समाजामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये व्यसनहीनता असते. आणि बाबासाहेबाचा परिस्पर्श आम्हाला झाला म्हणून आम्ही शिकलो. बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या, आम्ही किमान 2-3 तरी घेऊ शकतो.
म्हणून शिक्षणाचं प्रमाण आहे, चांगलं आहे. खेड्यामध्ये काही परिस्थिती असू शकते, पण ती हळूहळू सुधारित जाईल. सोशल मीडियावर सर कुठल्याही ग्रुपवर जर तुम्हीही पाहिलं असाल की सर्रासपणे एक कॉमेंट केला जात आहे की मातंग समाज हा बाबासाहेबांना बैमान झालेला समाज आहे. या संदर्भात तुमचं काय? कोचीराम कांबळे आणि चंदर कांबळेला कुठं मोजणार आहात तुम्ही? बाबासाहेबाला बैमान झाला. अरे बाबासाहेबाचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळायला पाहिजे. मराठवाड्यातला पहिला क्रांतिकारक कोचीराम कांबळे. अक्षरशः त्यांचे शेवटचे क्षण जर तुम्ही बघितलात, त्यांची हत्या कशी झाली बघितलात, अंगावर शहारे येतील. बरोबर आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गाव आहे त्यांचं, जाऊन बघा तिथं. मग बाबासाहेबाला बैमान झाले कसं म्हणतं? बाबासाहेबाच्या चळवळीला आम्ही इमानदार राहिलो, आम्ही आजही बैमानी केली नाही. बाबासाहेबाचं नाव घेऊन कोणी राजकीय पोळी भाजून घेणारे अनेक जण आहेत, त्यांना तुम्ही बैमान म्हणायचं असेल तर. बाबासाहेबांनी कधीच म्हणलं नव्हतं अरे आरपीएफ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये तुम्ही आहात का नीटपणानं? बरोबर. किती चकले केलात. बाबासाहेब जर खरं वरून बघत असतील तर बाबासाहेब म्हणतील, बाबासाहेब म्हणाले होते मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया है. बाबासाहेबांनी म्हणले इथपर्यंत मी समतेचा रथ आणलाय, विकासाचा रथ आणलाय, तुम्हाला पुढे घेऊन जाता येत असेल तर जा, ना तर इथं तर राहू द्या रे बाबा म्हणले होते. बाबासाहेबाचा विकासाचा रथ, समतेचा रथ कितीतरी मागे ओढून घेऊन गेला आहे. आम्हाला कशाला म्हणतात तुम्ही? आम्ही निष्ठावंत आहोत, विचाराची बांधिलकी आहोत. बाबासाहेबाच्या जातीयांताच्या लढाईमध्ये आम्ही सामील आहोत, पण बाबासाहेबाच्या विचाराशी आम्ही बैमानी करू शकत नाही. सर, विशेषतः मातंग समाजाकडून नवबौद्ध समाजावर एक आरोप केला जातोय की बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्ले. केवळ मातंगाचंच नाही तर बाकीच्या 59 जातीचं 58 जातीचं आरक्षण बौद्धांनी खाल्लंय असं सर्रासपणे म्हटलं जाते. मग खरंच मातंगाचं आरक्षण किंवा इतर जातीचं आरक्षण बौद्धांनी खाल्लंय का? तुम्ही जे आत्ता जे प्रश्न विचारलात त्याला उत्तर माझं एवढंच आहे. जर हे आरक्षणाचं समान न्याय वाटप जर झालं असतं तर देशामध्ये उपवर्गीकरणाची चळवळच निर्माण झाली नसती, मागणीच निर्माण झाली नसती ना. मग ते पंजाबमध्ये असेल, ते तेलंगणामध्ये असेल, आंध्रामध्ये असेल, हरियाणामध्ये असेल, तामिळनाडूमध्ये असेल, त्या ठिकाणी काही जातीच, मोजक्या जाती गब्बर व्हायला लागल्या आरक्षणाचा फायदा घेऊन, आणि त्याच्यामुळे दुसऱ्या जातीमध्ये म्हणजे चळवळ निर्माण व्हायला लागली, आम्हाला मिळालं नाही, आम्हाला मिळालं नाही. शाहू महाराजाचं जे घोड्याचं उदाहरण आहे ना, की एकाच वेळेला त्यांना चंदी दिली, ती हरभऱ्याची डाळ भिजून ठेवलेली एका मोठ्या कढईमध्ये ठेवली आणि एकाच वेळेला सगळेच घोडे सोडले तबेल्यातले. मर्तुंगडे घोडे होते, ताकदवान घोडे होते, काही लंगडे घोडे होते, काही छोटे घोडे होते, अशक्त घोडे होते. असे घोडे सगळेच तुटून पडले आणि सशक्त घोड्यांनी ताबा घेतला त्या डाळीचा, त्या चंदीचा, आणि मर्तुंगड्या घोड्याला अक्षरशः ते लाथा घालून मागं ढकलून द्यायला लागले. त्याच्यामुळं ते मर्तुंगडे घोडे, अशक्त घोडे, कमजोर घोडे आणि लहान घोडे एकत्र ते टकटक टकटक बघत राहिले, आणि जे सशक्त घोडे होते, ताकदवान घोडे होते, सगळे ते कढईतलं सगळी चंदी ते खाऊन त्यांनी पस्त केले. त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण का दिलं पाहिजे, तर याच्यासाठी दिलं पाहिजे, हे जे थांबलेत बाजूला चंदी खायच्या ऐवजी त्यांनी लाथा खाऊन बाहेर जे कडेला थांबलेत ना, त्या समूहासाठी त्या मोठ्या टोपल्यातलं एक छोटं टोपलं काढून त्यांना दिलं पाहिजे. त्याला उपवर्गीकरण म्हणतो महाशय आपण. आणि हे झालं नाही म्हणून उपवर्गीकरणाची मागणी भारतातल्या अनेक राज्यामध्ये झाली, त्याच्यात महाराष्ट्रामध्येही झाली. जर समान न्याय वाटप सगळ्या जातीला जर झालं असतं तर आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ महाराष्ट्रामध्ये राहिलीच नसती, केलीच नसती कोणी. सर, उपवर्गीकरण झाल्यानंतर मातंग समाज असेल किंवा इतर 58 जाती असेल, या सर्वच जातींचा खरोखरच विकास होणार आहे का? आणि समजा शासन जर पुढे उपवर्गीकरण झाल्यानंतर समजा फक्त उपवर्गीकरण आणलं आणि ती सुविधा किंवा ते जे हक्काधिकार त्या लोकांपर्यंत जे पोचवायला पाहिजे ते जर पोचवतच नसेल तर त्यासाठी तुमची काय उपाययोजना आहे? आरक्षण उपवर्गीकरणाचं मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येतंय. याचा प्रयोग आंध्र तेलंगणामध्ये झालेला आहे, पंजाब हरियाणामध्ये झालेला आहे, तामिळनाडूमध्ये झाले. इसवी सन 2000 ते 2004 आंध्र प्रदेशमध्ये उपवर्गीकरण तेव्हाच्या सरकारने केलं होतं. या 4 वर्षामध्ये
22,000 हम्म. तरुणांना, म्हणजे तिथला मादिगा म्हणजे इकडला हम्म. मातंग, हम्म. 22,000 नोकऱ्या 4 वर्षामध्ये मिळाल्या होत्या. हम्म. जे की 2,000 म्हणजे ज्या वेळेला आरक्षण लागू झालं 50-60ला काय झालं असेल 1900, हम्म. म्हणजे 50 वर्षामध्ये जे मिळालं नव्हतं हम्म. ते 4 वर्षामध्ये तिथल्या समाजाला, मादिगा समाजाला आरक्षण उपवर्गीकरणाचा नीटपणे लाभ मिळाला होता. 22,000 कर्मचारी साधी गोष्ट नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उपवर्गीकरण झाल्यानंतर मातंग समाजासह अनेक उपजातींना हम्म. ढक्कलवार जात आहे. फार मोठ्या प्रमाणात नाही, काही 5-50 लाख त्यांची संख्या नाही, हम्म. पण जे काही हजारावर त्यांची संख्या असते. मांगारुडी समाज आहे, हम्म. म्हशी भाद्रायचा जो समाज आहे, हम्म. साशी आहे, पाशी आहे, अशा जे बारीक बारीक जे जाती आहेत ना, त्या जाती समूहाला आरक्षण उपवर्गीकरणामुळं नीटपणानं त्यांना फायदा होणार आहे. हम्म. आता जे आरक्षण मिळतंय ते 13% आम्ही मातंग समाजाचा एक सर्वे केला, ते बार्टीकडला सर्वे घेतला, ते याचा टाटा इन्स्टिट्यूटचा एक सर्वे आम्ही पाहिला, तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आत्तापर्यंतच्या 60, 65, 70 वर्षामध्ये आम्हाला 0.5% नीटपणानं आरक्षणाचं 13%तलं आम्हाला फायदा मिळालेला नाही. हम्म. पण तुम्ही आता बार्टीचा उल्लेख केला. बार्टीचा एक मागचा अहवाल मी टीव्हीवर पाहिला होता. बार्टीनं दिलेल्या अहवालामध्ये 1961ला जी मातंग समाजाची संख्या होती ती मागच्या आता सध्या कमी झालेल्या आहे, 19% काहीतरी आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे कितपत योग्य आहे? तो घोळ आहेच. हम्म. 1931ची पहिली जनगणना, 41, 51 इथपर्यंतची जनगणना जर पाहिली तर मातंग समाज आणि महार समाज, आता अलीकडे झालेला तो बौद्ध समाज, नवबौद्ध का असेल, यांच्यामध्ये जाती किती पॉप्युलेशनचं डिफरन्स होतं? 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख. बरोबर आहे. हे 61 पर्यंत होतं. असा काय फरक पडला की मागाची लोकसंख्या 100% म्हणजे मागं घसरली आणि 126 पटीनं महार समाजाची, नवबौद्धांची लोकसंख्या वाढली. हा लोकसंख्येचा वाढीव दर जगाच्या पाठीवर कुठंच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढीचा दर जगातल्या कुठल्याही जातीचा नाही, जाती समूहाचा नाही. म्हणून तिथं शंका येते. आमच्यातले आणि त्यांच्यातले जे तत्वज्ञ आहेत, फिलॉसॉफर आहेत, लोकसंख्या शास्त्राचा, डेमोग्राफीचा अभ्यास करणारे आहेत, त्यांना सुद्धा शंका घेण्यासारखाच तो विषय आहे. मग बार्टी निष्पक्षपातीपणे काम करत आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मग चूक काय करते सांगा ते तर. नाही, त्या विषयापुरतं, त्या अहवालापुरतं जर पाहिलं तर तो ऑथेंटिक अहवाल वाटतो. बरोबर आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की मातंग समाजाची लोकसंख्या कमी होण्याचं कारण बरेच मातंग बांधवांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे कमी झालेली आहे. नाही, तो एक विषय असू शकतो, पण 126 पट लोकसंख्या कशी वाढली तुमची? लोकसंख्या वाढीचा दर जगाच्या पाठीवर कुठल्या जाती समूहाचा नाही ना, ते कसा वाढला तुमचा? म्हणजे 2011ची सेन्सस जर आपण पाहिली तर 24 लाख काही हजार अशी मातंग समाजाची लोकसंख्या आणि त्यांची 80 लाखाच्या जवळपास आहे. म्हणजे महार समाजाची, नवबौद्धांची संख्या जर धरली तर 80 लाखाच्या जवळपास, म्हणजे 25 लाख आणि 80 लाख एवढं मोठं अंतर कसं पडू शकतं? बरोबर आहे. सर, एक थोडासा वेगळा आणि सेन्सिटिव्ह प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो की सोशल मीडियावर बऱ्याच वेळेस पाहायला मिळतं की फडके असतील, टिळक असतील, गोखले असतील यांचे गुरु म्हणून लहुजी साळवेंना पुढे केलं जाते आणि त्यांचा जर पाहिलं तर एक कालावधी जो आहे तो बरोबर मॅच होत नाही असं पण थोडंफार कुठंतरी दिसते. आणि असं पण म्हणलं जाते विरोधकाकडून की ब्राह्मण समाज हा मातंग समाजाचा गुरु म्हणून स्वीकारणार नाही, त्यांची जी फिलॉसॉफी आहे. तर एक ब्राह्मण माणूस मातंग समाजाच्या माणसाला गुरु म्हणून स्वीकारणार नाही आणि हे मातंगच म्हणतात की बाबा आमचे लहुजी साळवे त्यांचे गुरु आहेत, ब्राह्मणांनी पुढे येऊन सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर लहुजी साळवेंना ह्या तिघांचा गुरु करणं हा प्रकार काय आहे सर? हे बघा, इतिहास काही तुमच्या माझ्या घरचा नसतो. त्याच्यासाठी वाचन करावं लागतं, चिंतन करावं लागतं आणि तार्किक पातळीवर आपण विचार करावा लागतो. लहुजी साळवे हे महात्मा फुले
वासुदेव बळवंत फडके हम्म. आणि लोकमान्य टिळकांचे गुरु. हम्म. आणि हे खोटं आहे. खोटं आहे तर विचारा ना जाऊन. आता कालावधी मॅच होत नाही असं कसं कुठं होत नाही सांगा ना. म्हणतात. वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक हम्म. आणि महात्मा फुले हम्म. ह्यांचं समकालीन आहे ते लहुजी साळव्यांच्या. हम्म. मान्य आहे वासुदेव बळवंत फडकेचं वय कमी असेल, हम्म. बरोबर आहे, आणि लहुजीचं वय जास्त असेल, परंतु एकाच काळातले आहेत. काही काळ का होईना ते एकत्र आलेले. लहुजीच्या तालमीमध्ये देशप्रेमाचे धडे घेणारे मग ते वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, आणि ज्या महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुण्यामध्ये चालू केली होती आणि त्याच्यावर अंडे मारले जात होते, शेण फेकलं जात बरोबर. होतं, त्यावेळेला लहुजींनी दांडपट्टा घेऊन सावित्रीचं रक्षण करण्यासाठी शाळेपर्यंत सोडण्याचं काम केलं त्यांनी. बरोबर. या कोण येते ते अडवायला, ते पवित्र कार्य अडवायला कोण येते असं म्हणणारे लहुजी होते. हम्म. आजही महाराष्ट्राचे आता कॅबिनेट मंत्री आहेत छगनराव भुजबळ. महात्मा फुले समता परिषद चालवतात महाराष्ट्रामध्ये, फुलेंचा वारसा चालवतात. त्यांना विचारा जाऊ, ते मान्य करतात. आणि तुम्ही कोण ना करणार आहे? इतिहास मान्य करतो, वर्तमानपत्र नीट वाचता का नाही माहीत नाही, इतिहासापर्यंत तुम्ही गेलाच नाहीत, मग विरोध कशाला करता तुम्ही, असं आमचं म्हणणं. सर, सोशल मीडियावर दोन्ही समाजाकडून जे चिखलफेक करणारे लोक आहेत, दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या महापुरुषावर विषारी पेरणी केली जात आहे, टीका टिप्पणी केली जात आहे. अशा वाचाळीवीरांना तुम्ही काय सांगाल आणि या दोन्ही समाजामध्ये सामंजस्य राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल? तुमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांना मी विनंती करतो. अण्णाभाऊ साठे हे आमचे भाऊ आहेत चळवळीतले, तर आम्ही बाबासाहेबाला चळवळीचा बाप म्हणतो. म्हणून अण्णाभाऊ जेवढे प्रिय आहेत त्यापेक्षा जास्त बाबासाहेब आम्हाला प्रिय आहेत. बरोबर. म्हणून आम्ही अण्णाभाऊ लहान, बाबासाहेब मोठे, बाबासाहेब छोटे, अण्णाभाऊ मोठे अशा विचारात पडणारे माणसं नाही. तर आम्ही बाबासाहेब हिमालय सुद्धा म्हणजे उंची कमी पडेल इतका मोठा माणूस होता. बरोबर. अण्णाभाऊचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अण्णाभाऊचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. बरोबर. महाराष्ट्राला मुंबई मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे, याच्यासाठी अण्णाभाऊ डफावर थाप देऊन इथल्या राज्यव्यवस्थेला, शासन व्यवस्थेला जागृत करून या ठिकाणी लाखोचे मेळावे घेऊन, सभा घेऊन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अण्णाभाऊचा हात आहे. हे अण्णाभाऊचं कॉन्ट्रीब्युशन आहे. बाबासाहेबांनी या देशाला नुसतं संविधान दिलं नाही, तर इथल्या तळागाळातल्या दलितांना, मागासवर्गीयांना माणुसकीचं आपल्याला या ठिकाणी वर्तणूक, वागणूक मिळाली पाहिजे, याच्यासाठी संविधानाच्या माध्यमातून एक आम्हाला ऊर्जा देण्याचं काम केलं. बाबासाहेबाला आम्ही विसरू शकत. म्हणून हे उंचीचे माणसं होते. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की अण्णाभाऊ भेटायला गेल्यानंतर बदलदाल समाज, साहित्याच्या माध्यमातून तू समाज बदलून टाकण्याचं काम कर, कारण आता माझे दिवस, आता मी उतार वयात पडलोय. एवढा विश्वास बाबासाहेबाचा अण्णाभाऊवर होता. फकीरा कादंबरी लिहिली, कादंबरीच्या पहिल्या पानावर कोणाला अर्पण केली ती कादंबरी? आयऱ्या गायऱ्याला, कोण्या पंतप्रधानाला, मुख्यमंत्र्याला केली नाही. बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीला, क्रांतिकारी लेखणीला मी अर्पण करतो. एकमेकाचा, त्या महामानवाचा विश्वास एकमेकावर होता. मग आमचा का राहू नये? बरोबर. म्हणून माझं सांगणं आहे, मोठा भाऊ म्हणून इथला महार समाज, इथला नवबौद्ध बौद्ध असेल, त्याला विनंती आहे की मांगाशिवाय महाराचं होऊ शकत नाही चळवळ, किंवा महाराशिवाय मांगाची होऊ शकत नाही, आणि मांगाशिवाय महाराची चळवळ होऊ शकत नाही. बरोबर. महारा मांगाची चळवळ असं जे म्हणलं जात होतं, मित्रांनो लक्षात ठेवा, यापुढं आपल्याला जर चळवळ टिकवायची असेल, नाहीतर मांगाची चळवळी वेगळी आणि महाराची चळवळी वेगळी. आता हे एक सिद्ध झालं या चळवळीमध्ये, या बाचाबाचीमध्ये, की महाराष्ट्रामध्ये दलित म्हणजे महार, दलित म्हणजे नवबौद्ध. आता असं राहिलं नाही. दलित म्हणजे मांग सुद्धा आहेत महाराबरोबर, दलित म्हणजे नवबौद्धाबरोबर इथले मातंग आहेत. अशी फाटाफूट तुम्ही होऊ देऊ नका. आमच्यापेक्षा मोठे आहात, चळवळीतले आहात, बाबासाहेबाचे आपण सगळेच वारसदार आहोत. म्हणून मी विनंती करतो
ही शेवटची संधी आहे. इथं तुम्ही फाटाफूट करू नका. बरोबर. सरकार फाटाफूट करत नाही. सरकार समान न्याय देण्याची भूमिका ठेवून महाराष्ट्राचं हे सरकार, महायुतीचं सरकार उपवर्गीकरणाचा निर्णय घेते. महाशय, इथं RSSचे आहेत, लुच्चे आहेत, डपडेवाले आहेत असं म्हणून मांगांना महारापासून विभक्त करू नका. ही शेवटची संधी आहे. आम्ही आजही स्वीकारायला तुम्हाला तयार आहोत मोठा भाऊ म्हणून. चळवळीतले मोठे भाऊ तुम्ही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत. बाबासाहेब आमचं आराध्य दैवत आहे, अंतकरणात आहे, म्हणून आम्ही बाबासाहेबाविषयी एक चकार शब्द काढणार नाही. धर्म जात नसलेला धर्म स्थापन करणारा एक महामानव होऊन गेला तथागत गौतम बुद्ध, त्यांनाही आम्ही मानतो. आम्ही बौद्ध धर्मांतरी झालो नसेल, पण बौद्धाचं तत्वज्ञान आम्हीही स्वीकारतो. पण तुम्ही त्या माध्यमातून मांग बौद्ध झालं नाहीत, मांग बाबासाहेब स्वीकार नाहीत असं म्हणू नका. ही शेवटची संधी आहे. उपवर्गीकरणाला विरोध न करता समर्थन द्या. बरोबर आहे. ही संधी गमावून बसलो तर कायमचे मांगामारामध्ये दुही निर्माण होईल. मला वाटतंय दोन्ही समाजातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, चळवळीतला एक लहान कार्यकर्ता म्हणून मी विनंती करतो की आपण सामंजस्यानं राहू, भावाभावासारखं राहू. आड्याला आडं देऊन मांग आणि मार, दोन्हीच्या घराला एकच आडं होतं खेडेगावमध्ये इतके दिवस, वर्षानुवर्षे. आता तीच जर कायम तुम्हाला ठेवायचं असेल, तर बंधुभाव आपल्याला निर्माण करायचा असेल, तर आपण सगळ्यांनी एकत्र राहा आणि याला समर्थन द्या. विरोधात मोर्चे काढू नका. कोणी तत्वज्ञ, साहित्यिक असतील बौद्ध समाजातले, महार समाजातले, त्यांनीही या गोष्टीचा विचार करा. चिंतन परिषद घ्या आणि एक विचार करा की मांग हा वेगळा नाही, आपलाच भाऊ आहे. आणि त्याच्यासोबत असलेल्या छोट्या छोट्या वंचित जे काही 50 जाती आहेत त्यांच्याही भविष्याचा विचार करा. आणि आरक्षणाचं समान वाटप, न्याय वाटप करायचं असेल तर त्यांना उपवर्गीकरण हे वंचित समूहासाठी असलेलं मुक्तिद्वार आहे. याच्यातूनच मुक्ती मिळू शकते विकासाची. त्याच्यासाठी जर या समाजाला समसमान आणायचं, सामाजिक समता, सामाजिक न्याय, संधीची समानता असं द्यायचं असेल तर तुम्हाला केलं पाहिजे. आणि लोकसंख्येनुसार आरक्षण नाही. 1 ऑगस्ट 2024चा निकाल जर आपण पाहिला, त्या निकालामध्ये एक शब्दही नाही लोकसंख्येनुसार आरक्षण द्या. त्याच्या गरजेनुसार आणि मागासले पण गृहीत धरून आरक्षण द्या. एखाद्याला कॅन्सर झालेला आहे आणि दुसऱ्याला टायफॉइड झालेला आहे, तर त्यालाही 2000 आणि ह्यालाही 2000 देऊन चालणार नाही. कदाचित टायफॉइड झालेला रुग्ण 2000 मध्ये दवाखान्यात जाऊन नीट होऊ शकेल, पण कॅन्सर झालेल्याला 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000 द्यावे लागतात. तर समानता येऊ शकते, दोघेही एका लेवलला येऊ शकतात. म्हणून गरजा लक्षात घेऊन आणि मागासले पण लक्षात घेऊन आरक्षण दिलं पाहिजे. लोकसंख्येनुसार नाही. ते 72 असे असलेल्या हरियाणा आणि पंजाबमध्ये लोकसंख्या गृहीत न धरता त्यांनी मागासले पण आणि तिथल्या समाजाच्या गरजा घेऊन त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये जे आरक्षण दिले ते लोकसंख्येनुसार त्यांनी दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की दोन्ही समाज समतुल्य आहे लोकसंख्येने, म्हणून ते लोकसंख्येनुसार त्यांनी क्रायटेरिया धरून दिलेलं आहे. हे तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू इच्छितो. आपण एकोप्यानं राहूत, बंधुभावानं राहूत अशा प्रकारची विनंती करतो. आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. जय भीम, जय लवजी. सर, खूप महत्त्वाचे जे गैरसमज होते तुम्ही दुरुस्त केलात या मुलाखतीच्या माध्यमातून. आणि विरोधकाकडून जो महत्त्वाचा आरोप केला जातो की हे आरक्षण कोणत्या तत्वावर देणार आहे, लोकसंख्येच्या का मागासलेपणाच्या, याच्यामधला संभ्रम तुम्ही दुरुस्त केला किंवा दूर केला असं मला वाटतं. कारण हे जे आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात नसून हे मागासलेपणावर आधारित आरक्षण आहे. हा जो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता मला वाटतं तुम्ही दुरुस्त केलात. आणि दोन्ही समाजाकडून जे चिखलफेक करणारे लोक होते त्यांना सुद्धा मला वाटतं धडा मिळाला असेल की नेमकं आपल्यासाठी काय माहिती फायदेशीर आहे आणि आपला फायदा कशात आहे, गुण्यागोविंदानं राहण्यामध्येच आपला फायदा आहे, आपला विकास आहे. या सर्वच गोष्टीवर तुम्ही प्रकाश टाकलात आणि आपला अमूल्य वेळ या चॅनलसाठी दिलात. त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय लवजी, जय भीम.
मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा. या चॅनलवर मी वेगवेगळे महत्त्वाचे विषय जे आहेत ते या चॅनलवर घेऊन येत असतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवरचे वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार.